हॅप्पी म्हणजे आनंदी. ओके, तर तुम्हाला इंग्लिशमध्ये कसं बोलता येईल काही एक्झाम्पल्स आपण इथे बघूया. जर तुम्हाला असं बोलायचं आहे की मी आज आनंदी आहे, तर तुम्ही कसं बोलणार? आय एम हॅप्पी टुडे. आय एम हॅप्पी टुडे. ओके, आता जर तुम्हाला असं म्हणायचं आहे की ती तिच्या नवीन ड्रेसमध्ये आनंदी दिसते, तर तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार हॅपी हा वर्ड यूज करून? शी लुक्स हॅप्पी विथ हर न्यू ड्रेस. शी लुक्स हॅप्पी विथ हर न्यू ड्रेस. राईट. आता जर तुम्हाला असं म्हणायचं आहे की मुले खेळताना आनंदी दिसतात, तर कसं बोलणार इंग्लिशमध्ये? चिल्ड्रेन आर हॅपी व्हेन दे प्ले. ओके, चिल्ड्रेन आर हॅपी व्हेन दे प्ले. राईट. हॅपी नंतर नेक्स्ट जी फिलिंग आहे ती आहे सॅड. ओके, सॅड म्हणजे दुःखी, मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो दुःखी. तर तुम्ही बोलताना सॅड या वर्डचा यूज कसा करायचा आहे ते आपण बघूया. जर तुम्हाला असं म्हणायचं आहे की परीक्षेत निकालानंतर तो दुःखी झाला, तर इंग्लिशमध्ये कसं बोलणार? ही वॉज सॅड आफ्टर द एक्झाम रिझल्ट्स. ही वॉज सॅड आफ्टर द एक्झाम रिझल्ट्स. ओके, आता जर असं म्हणायचं आहे की ती एकटी असते तेव्हा दुःखी होते, इंग्लिशमध्ये कसं बोलणार? शी फील्स सॅड व्हेन शी इज अलोन. शी फील्स सॅड व्हेन शी इज अलोन. राईट. दुःखी होऊ नकोस, सगळं ठीक होईल. हे वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार? डोंट बी सॅड म्हणजे दुःखी होऊ नकोस. सगळं ठीक होईल म्हणजे काय? एव्हरीथिंग विल बी फाईन. ओके, डोंट बी सॅड, एव्हरीथिंग विल बी फाईन. राईट.